आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, पीडितेला न्याय, पीडितेला न्याय, आरोपीला फाशी, पीडितेला न्याय, आरोपीला फाशी, पीडितेला न्याय। सर्वांना माहिती आहे की रविवारी ही दुःखद घटना, निर्दयी घटना झाली। गावकऱ्यांचा निरोप आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आत आपल्या पोलीस प्रशासनाचे अधिकारी त्या जागेवर गेले। गावकऱ्यांच्या सोबत त्यांनी त्या घटनेची, स्थळाची माहिती घेतली आणि साधारणपणे 1 तासाच्या आत त्या ठिकाणी त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। त्या आरोपीला उद्या कायद्याच्या चौकटीत फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपल्या त्या पालिकेचं पंचनामा वरिष्ठ पोलीस महिला अधिकाऱ्याच्या उपस्थितीत इन कॅमेरा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्या बालिकेचं पार्थिव शवविच्छेदन त्या ठिकाणी नाशिकला 5 तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मला वाटतं की त्याचा प्राथमिक अहवाल मिळालेला आहे। 3 दिवसाची पोलीस कोठडी पहिल्या टप्प्यात मिळाली। या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या बालिकेचे काका, त्या गावाचे ग्रामस्थ स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले। मुख्यमंत्री महोदयांच्याकडे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवली जावी। ज्येष्ठ विधी तज्ञ वकील महोदय त्या ठिकाणी ही केस चालवण्याच्यासाठी देण्यात यावेत अशा प्रकारची विनंती त्या बालिकेचे काका आणि त्या गावाच्या ग्रामस्थांनी प्रत्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्या ठिकाणी केलेली आहे। मंगळवारीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या गोष्टीला मान्यता दिलेली आहे फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून आणि वरिष्ठ वकील देऊन लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे। हा विषय टाळ्या वाजवण्याच्या साठीचा नाही, फक्त मला एक गोष्ट, जरा पाठीमागे व्हा, मला एक गोष्ट, पोलीस अधिकारी वरिष्ठ कोण आलेले आहेत का? दुकर साहेब, मला अपेक्षित होतं की या ठिकाणी स्वतः एसपी साहेबांनी यायला पाहिजे होतं, परंतु हो ताई जरा शांत थांबा, कुठे बोलवा ना मग। आपल्या मालेगाव वकील संघाच्या माध्यमातून या केसच्या संदर्भामध्ये आरोपीची बाजू कोणीही मालेगावचा वकील घेणार नाही असा निर्णय त्या वकील संघाने केलेला आहे। उलट त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी 2 मिनिटं त्या ठिकाणी अध्यक्ष उपस्थित आहे। फक्त मला एक गोष्ट पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यायची आहे। सर्व मालेगावकरांच्या घटना होण्याच्या 4 दिवस आधीचा त्या बालिकेचा जर व्हिडिओ ABCD शिकवताना त्या बालिकेचा हरवलेला फोटो आणि त्यानंतरचा
त्या बालिकेचं ते काही दृश्य पाहून आलं, मला वाटतं की आपल्या प्रत्येकाची तळपायाची हात मस्तकाला भिडलेली आहे. आणि म्हणून इतक्या गांभीर्याने माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण महाराष्ट्राने या घटनेची दखल घेतली गेलेली असताना मला मालेगावकरांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. काल त्या आरोपीची पोलीस कोठडी संपत असताना आपले वरिष्ठ DYSP बाविस्कर यांनी पोलीस कोठडी न मागता त्या आरोपीसाठी मॅजिस्ट्रेट कस्टडी MC मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. निषेध आहे, निषेध. या गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो. तुमचा धिक्कार करतो. एकीकडे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण पाठपुरावा करतो आहोत. आणि दुसरीकडे आपले DYSP त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतात. मला वाटतं की डोंगराळे आणि मालेगाव तालुक्याला बदनाम करण्याचं हे कुटील कारस्थान आहे. आणि म्हणून ज्या DYSPने हे कृत्य केलेलं आहे सस्पेंड, कारण ही केस जेव्हा कोर्टात चालेल तेवढे पुरावे, पोलिसांचा रिपोर्ट याच्यावर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फास्ट ट्रॅक कोर्ट वरिष्ठ वकील पद देण्यात निर्णय केला आणि कोणाच्या सांगण्यावरून तो DYSP त्या ठिकाणी स्वतःहून कोर्टाच्या समोर मॅजिस्ट्रेट कस्टडी मागतो. म्हणजे तो आरोपी मॅजिस्ट्रेट कस्टडीत जाईल आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्याला जामीन मागण्याचा अधिकार प्राप्त होईल. आणि म्हणून या गोष्टीचा मी निषेध करतो. मालेगावचे आपले सर्व वकील महोदय कोर्टामध्ये उपस्थित झाले. मी स्वतः ऍडिशनल SP संधू साहेबांशी संपर्क केला. त्यांना मी सांगितलं की अशा प्रकारचं चुकीचं काम या DYSPच्या माध्यमातून होत आहे आणि यामुळे आणखी संतापामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाट त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि मग तो NCRचा रिपोर्ट त्या ठिकाणी बदलला गेला आणि त्या ठिकाणी पोलीस कोठडी मागितली गेली. मी सर्व वकील महोदयांचा आभार व्यक्त करतो, माननीय न्यायाधीशांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी 8 दिवस या लढतनामाला पोलीस कोठडी दिलेली आहे. परंतु जर तपासाची सुरुवात जर अशा पद्धतीने होत असेल, तर याला गांभीर्याने घेतलं जात नसेल तर ही गोष्ट योग्य नाही. आणि म्हणून येणाऱ्या 2 दिवसामध्ये आजच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या DYSP बाविस्करकडनं हा पदभार काढून घेतला जावा आणि त्याची बदली आपल्या या तालुक्यातून करण्यात यावी आणि वरिष्ठ निलंबित करा, IPS अधिकाऱ्यांकडे निलंबित करा, साहेब बाविस्कर निलंबित करा, निलंबित करा, मालेगाव निलंबित करा, की त्याला निलंबित करा, निलंबित करा, निलंबित करा, निलंबित करा, बाविस्कर निलंबित झालाच पाहिजे, 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 मुख्यमंत्री महोदय बाविस्कर निलंबित झालाच पाहिजे, करू बाविस्कर निलंबित झालाच पाहिजे, सांगू इच्छितो.